नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र दीपक शेवाळे. शिवनेरी ॲग्रो सर्व्हिस सेंटर आळेफाट्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आपण टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आज आपण प्लॉटवर आलेलो आहोत. हा प्लॉट जो आहे हा प्लॉट झालेला आहे साधारणपणे 17 दिवसाचा. 17 दिवसाचा जर प्लॉट तुम्ही पाहिला तर आता 1 फुटाची झाडे झालेली आहेत. तर आपण ह्या झाडांना आत्ता लगेचच 20 ते 22 दिवसाच्या दरम्यान बांधणी करायची. त्याच्यामुळे आत्ताच आपण स्टीलची उभारणी केलेली आहे. स्टील टाकलेलं आहे. सर्वसाधारणपणे 2-3 दिवसात या प्लॉटची बांधणी करायची सुरुवात करणार आहोत. आपण याला फ्लावरिंग पण चालू झालेलं आहे. एक दोरी बांधून घेणार आहोत जेणेकरून झाडं हलणार नाहीत याची आपण काळजी घेणार आहोत. तर मित्रांनो, ह्या दरम्यानमध्ये आपण एवढ्या 3-4 दिवसामध्ये याला डायफेन्थुरान, डायफेनोकोनोझोल प्लस मॅनकोझेप असा एक स्प्रे काढलेला आहे. तर याच्यामध्ये व्हाईट फ्लाय जो आहे, सकिंग पेस्टचा जो अटॅक आहे तो होऊ नये म्हणून आपण घेतलेला स्प्रे आहे. प्लस फंगल इन्फेक्शन याला काही होऊ नये म्हणून आपण स्प्रे घेतला आहे. त्याच्याबरोबर आपण ऊर्जा म्हणून एक वाढीसाठी प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेतलेला आहे आणि स्टिकर वापरलेला आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण याला परत 1261 एकदा सोडलेलं आहे. का तर आपल्याला रूटिंग जे आहे याचं चांगलं व्हावं, मुळं चांगली पकडावीत म्हणून आपण याला 1261 दिलेलं आहे. आणि आता प्लॉट बांधून झाला का याला 19-19 प्लस अमोनिया आता हे 2 दिवसांनी याला चालू होईल जेणेकरून याची वाढ होईल चांगली व्यवस्थित आणि प्लॉटचं टेक्स्चर चांगलं राहील. याला दरम्यानच्या काळामध्ये परत 2-3 दिवसामध्ये आपण ह्या खताबरोबरच आपण त्याला मायक्रोन्यूट्रॉनसुद्धा एकरी 2 लिटरच्या हिशोबात सोडणार आहे. तर ही झाडं जी आहेत ती साधारणपणे 9000 झाडं आहेत. आत्ता जे आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत हा टोटल प्लॉट जो दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये 9000 झाडे. 9000 झाडं याचा अर्थ जवळजवळ हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. तर ह्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये आपल्याला प्लॉटचं नियोजन आपण इथं लावत आहोत. तर तुम्ही प्लॉट माझ्या पाठीमागं बघत आहात, तुम्हाला सगळं दाखवत आहे. तर तुम्हाला कसा वाटला प्लॉटचं स्ट्रक्चर मला तुम्ही कॉमेंट करा. तुमच्या काही शंका असेल तर त्या आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू. प्लस तुम्हाला आवडला असेल तर हा शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जेणेकरून भविष्यातले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. धन्यवाद.